शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने 40 वर्षापासून काम करत आहे। मला या कामाचं फळ मिळालंय। याच क्रांती चौकात अनेक आंदोलन केले, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, मात्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने माझा मंत्री म्हणून सत्कार होतोय, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, त्यामुळे आता फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं गेली 40 वर्ष शिवसेनेचं काम करतो। आज मला त्याचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही। आयुष्यामध्ये याच क्रांती चौकामध्ये अनेक मोर्चे आम्ही काढले, अनेक लोकांचे फॉर्म भरले आणि इथे लाठ्या-काठ्या सुद्धा खाल्ल्या आणि त्याच चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज माझा सत्कार होतोय, स्वागत होतोय। हा आनंद मला वाटतं आयुष्यातला सर्वात मोठी मिळालेली मला एक गिफ्ट आहे। म्हणून मी आज मनस्वी खुश आहेत। सर्व आमचे कार्यकर्ते, शिवसैनिक, सर्व पक्षाचे नेते सर्वजण याच्यात सामील झालेले। मला वाटतं ही जी संधी मिळालेली खऱ्या अर्थानं मला या शहराची सेवा करण्याची संधी दिली, याचं सोनं करेल। निश्चित या शहराचं नाव आणि वैभव वाढवण्याचा माझा प्रयत्न राहील। आज आता रात्रीपर्यंत खातं वाटप होतील किंवा अर्ली मॉर्निंग सकाळी होईल, परंतु मला जबाबदारीचं खातं देणार आहे। परंतु ते जरी मला माहित असतं, जोपर्यंत सीएम साहेबांकडून घोषणा होत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही। मी या शहराचा पालकमंत्री आहेच, या शहराचा पालकमंत्री मी होणार आहे, याची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे। चांगला दिवस आहे। देव त्यांचं भलं करो, ते काय करतात त्याच्याबद्दल मला नाही माहिती, परंतु माझ्याकडे जी जबाबदारी दिली ती मला पार पाडावी, कशी पार पाडावी याच्याकडे माझा प्रयत्न आहे।